नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती। तो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्प्लिफिकेशन वर आधारित काही एक्झाम्पल्स घेणार आहोत। अतिशय सोपी एक्झाम्पल्स आहेत, कशा पद्धतीने सोडवायची ते आज आपण इथे पाहणार आहोत। ठीक आहे, तर पहा पहिले एक्झाम्पल्स काय घेतलंय आपण। वर्गमुळात 121 अधिक x बरोबर 2.1/4 चे 52। आता इथे चे काही ठिकाणी च्या ऐवजी ऑफ सुद्धा वापरले जातो। ठीक आहे, ऑफ म्हणजेच काय चे। आता जिथे चे किंवा ऑफ येत असेल तिथे तुम्हाला काय करायचंय, सरळ सरळ गुणाकार करायचंय। आता इथे बघा, इथे मध्येच x आलेला आहे, म्हणजे तुम्हाला काय करायचं, याला सोडून त्या x ची किंमत काढायची सरळ सरळ। ठीक आहे, या x ची किंमत आपल्याला इथे काढायची। बघा याला कसं सोडवायचं तर इथे बघा, आता वर्गमुळात 121 म्हणजे 121 चं वर्गमूळ काय असणार आहे, 11। कारण 11चा वर्ग किती असतो, 121। तर इथे मिळतील तुम्हाला 11, नंतर काय अधिक x बरोबर, आता हा 2.1/4 आहे, तर याला काय करा, अगोदर जे आपला साधा अपूर्णांक असतो त्याला किंवा व्यवहारी अपूर्णांक म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये कन्वर्ट करून घ्या। तो कसा करत असतो आपण, इथला अंक मग किंवा अंक असेल, संख्या असेल, इथली संख्या आणि ही संख्या या दोघांचा गुणाकार करायचा असतो आणि त्याच्यामध्ये हा अंश त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे आपल्याला। ठीक आहे, तर पहा इथे 4 दुनी 8, 8 अधिक 1 9, म्हणजे हे काय बनणार आहे, 9/4। हे काय बनेल, 9/4। नंतर चे म्हटलंय, चे म्हणजेच काय आहे, ते तुम्हाला गुणाकार करायचं। इथे काय करायचं, गुणाकाराचं चिन्ह घ्या आणि नंतर किती आहे, 52। ठीक आहे, आता इथे बघा, इथे थोडं सिम्प्लिफाय करता येतं, संक्षिप्त रूप देता येतं आपल्याला। इथे बघा 4 आणि 52 या दोनही संख्यांना 4 ने निशेष भाग जातो, म्हणजे तुम्ही 4 ने संक्षिप्त रूप देऊ शकता। 4 एक 4 आणि 4 ने जर 52 ला जर भागलं तर इथे किती येतात, 13, कारण 13 चोक होतात 52। ठीक आहे, पुढे बघा इथे 11 अधिक x बरोबर, इथे 9 गुणिला 13 यांचा गुणाकार किती होणार आहे, 9 गुणिला 13 म्हणजे हे होतात 117। 13 117, इथे मिळतील 117। आता तुम्हाला x ची किंमत काढायची, म्हणजेच काय, x कुठल्या तरी एका साईडला ठेवा आणि बाकीच्या सर्व ज्या किमती आहेत त्या दुसऱ्या साईडला गेल्या पाहिजे। तर इथे x कुठल्या साईडला आहे, डाव्या साईडला आहे। ठीक आहे, तर आपण काय करणार आहे, हा जो हे जे आकडे आहेत ते उजव्या साईडला घेऊन जाऊ, मग इथे फक्त x राहील। तर x बरोबर काय मिळेल, इकडे 117 आहे, 11 इकडे धन आहेत, इकडे गेल्यानंतर ऋण होतील, म्हणजे वजा चिन्ह लागेल, ती वजा 11 होतील। ठीक आहे, तर x बरोबर काय मिळेल, 117 मधून 11 गेल्यानंतर किती राहतात, 106। तर x ची किंमत किती मिळते तुम्हाला, 106। आता 2 नंबरचं एक्झाम्पल बघा, 132/11 वजा 15 गुणिला 8 अधिक 128। अतिशय सोपं एक्झाम्पल आहे। आता इथे भागाकार पण करता येतो आणि गुणाकार सोबतच, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही सोबत करू शकता। तसं तर बॉड मास नुसार, कंची भागाकारानुसार तुम्हाला अगोदर भागाकार करावा लागेल, नंतर गुणाकार। पण इथे दोघांच्या मध्ये वजा चिन्ह आल्यामुळे हे वेगळं पडतंय आणि हे वेगळं पडतंय, म्हणजे अशा वेळेस तुम्ही दोन्ही क्रिया सोबत करू शकता। तर 132 ला जर आपण 11 ने जर भागलं तर याचं उत्तर मिळतं बघा 12। किती मिळतंय, 12। नंतर काय, वजा। ठीक आहे, हे किती होतात, 15 8 120 होतात, म्हणजे किती मिळणार तुम्हाला, 120 अधिक 128। आता ज्या वेळेस बघा काही संख्या धन असतील आणि काही ऋण असतील, तर अशा वेळेस ज्या धन संख्या त्या अगोदर लिहून घ्यायच्या सुरुवातीला, ही 12 आणि ही 128, आणि याच्यानंतर ज्या ऋण आहेत त्या ऋण लिहून घ्यायच्यात, वजा 120। म्हणजे याच्यामुळे काय होतंय की तुमच्या चुका होत नाही, याच्यामुळे चुका होत नाही। आता इथे बघा 12 अधिक 128 यांची बेरीज किती मिळते आपल्याला, ही मिळते 140। किती मिळणार आहे, 140 वजा 120। 140 मधून 120 गेल्यानंतर किती होतात, 20। अतिशय सोपं एक्झाम्पल होतं। ठीक आहे, आता 3 नंबरचं एक्झाम्पल बघा, 5000 चे 60% चे 30% बरोबर x गुणिला 45। आता इथे पण तुम्हाला x ची किंमत काढायची।
आता इथे चे पण आले, टक्केवारी पण आलेली आहे. ठीक आहे, तर कसं करणार बघा. इथे चे म्हणजे तर सरळ सरळ इथे गुणाकार करायचा आहे आणि ते टक्क्याचं साइन आलंय म्हणजेच काय, तुम्ही इथे 60% म्हणजेच किती, 60/100 असं लिहायचं. इथे 30% म्हणजेच किती, 30/100 असं लिहायचं. ओके, इथे बघा 5000 गुणिला 60/100. 60% म्हणजे 60/100. नंतर चे म्हणजे परत गुणाकार, 30% म्हणजे 30/100. आणि इकडे काय, एक्स गुणिला 45. आपल्याला एक्स ची किंमत काढायची. आता इथे बघा काय काय कॅन्सल होतंय. तर हा शून्य या शून्यासोबत कॅन्सल झाला, हा शून्य या शून्यासोबत कॅन्सल झाला. ठीक आहे, आता या सर्व संख्या गुणाकाराच्या स्वरूपात आहे, म्हणून काय होणार आहे, हा एक शून्य आणि हा शून्य, हे दोन शून्य या दोन शून्यासोबत कॅन्सल होतील. म्हणजे ते काय राहते, फक्त 50 गुणिला 6 गुणिला 3 आणि इकडे काय, एक्स गुणिला 45. आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची, म्हणून एक्स उजव्या साईडला ठेवा, 45 ला इकडे घेऊन या. 45 एक्स ला गुणाकारात आहे, दुसऱ्या साईडला आल्यानंतर भागाकारात येते. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला, 50 गुणिला 6 गुणिला 3 आणि छेदामध्ये काय येतील, 45 आणि इकडे काय असेल, एक्स. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, इथे यांचा गुणाकार का नाही केला. आता यांचा जर गुणाकार केला असता तेवढाच वेळ आपला जास्त जातोय. ठीक आहे, इथे गुणाकार केला असता, इथे अजून मोठी संख्या बनली असती, नंतर इकडे 45 आले असते, परत सिम्प्लिफाय करायला वेळ गेला असता आपला. ठीक आहे, आता इथे सहजरित्या तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. लगेच कळतंय तुम्हाला की कोणत्या संख्येचं कॉमन इथे एखादा नंबर मिळेल तुम्हाला, जेणेकरून तो दोघांनाही डिवाइड करेल. ठीक आहे, इथे बघा 50 आणि 25 या दोन्ही संख्यांना 5 ने आपल्याला डिवाइड करता येतं, भागता येते. ठीक आहे, 5 नम 45 आणि 5 दावे 50. ठीक आहे, आता इकडे बघा 3 आणि 9 या दोन्ही संख्यांना 3 ने भाग जातोय, म्हणून 3 1 3, 3 त्रिक 9. अजून सुद्धा इथे 3 राहतात. 3 आणि 6 या दोन्ही संख्या 3 ने निश्चित भाग जातो, म्हणून बघा 3 1 3, 3 दुनी 6. काय उरलंय, फक्त 10 आणि 2. 10 दुनी 20. 20 बरोबर एक्स, म्हणजेच किती, एक्स बरोबर 20. म्हणजे एक्स ची किंमत किती मिळते तुम्हाला, 20. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचंय. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता 678% वजा 19 चा वर्ग अधिक वर्गमुळात 169 बरोबर एक्स गुणिला 6. इथे पण आपल्याला सिम्प्लिफाय करून एक्स ची किंमत काढायची. तर काय करणार आहे पाहिजे, 600 चे म्हणजे गुणाकार 78%. 78%ला कसं लिहिणार आपण, 78/100. ठीक आहे, वजा 19 चा वर्ग किती असतो, 19 चा वर्ग असतो 361 अधिक वर्गमुळात 169. 169 कोणाचा वर्ग आहे, 13चा. म्हणजे इथे काय घेणार आपण, 13 बरोबर एक्स गुणिला 6. बघा इथे हे दोन शून्य या दोन शून्यासोबत कॅन्सल होतात का, कारण 600 या पूर्णांकाला गुणाकारात आहे. ठीक आहे, म्हणजे इथे काय राहते, फक्त 6 गुणिला 78. आता हे किती बनतात पहा, साइन 48, 48 शी 8 5 4, साइन 7 42, 42 आणि 4 किती होतात, 46. ठीक आहे, तर हे मिळतात तुम्हाला 468. नंतर काय, वजा 361 अधिक 13 बरोबर एक्स गुणिला 6. आता इथे बघा 468 आणि 13 या दोन्ही संख्या कशा आहेत, धन संख्या आहेत, तर यांची बेरीज करून घेऊ. 468 अधिक 13 हे होतात 481 वजा 361 बरोबर एक्स गुणिला 6. 481 वजा 361 होता 120, हे मिळतात 120 आणि इकडे काय, एक्स गुणिला 6. आता इथे बघा आपल्याला एक्स ची किंमत काढायची, काय करायचंय,
हे 6 दुसऱ्या साईडला गेल्यानंतर ते 120 ला भागाकारात जातील. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला 120 भागीला 6. याला सिम्प्लिफाय करा. 6 आणि संक्षिप्त रूप देतात ते 6 1 6 साइन दोन्ही 12 आणि हा 0. म्हणजे x ची किंमत किती मिळाली तुम्हाला 20. आता एक शेवटचं एक्झाम्पल 5 नंबरचं. 420 चे 130% वजा 240 चे 170%. तर हे आपल्याला इथे सोडवायचंय. तर कसं करणार आहे ते 420 गुणिला त्याचे किती 130% म्हणजे किती होणार आहे 130 छेद 100 वजा इथे 240 चे म्हणजे गुणाकार 170% म्हणजे 170 छेद 100. ठीक आहे. बघा इथे काय काय करता येईल आपल्याला. तर हा शून्य या शून्यासोबत कॅन्सल, हा शून्य याच्या सोबत कॅन्सल. म्हणजे इथे काय बोलतंय 42 गुणिला 13. इकडे हा शून्य याच्या सोबत कॅन्सल, हा याच्या सोबत कॅन्सल. इथे 24 गुणिला 7. ठीक आहे. त्यांचा गुणाकार करा. 13 13 26 26 6 येणार इथे. ठीक आहे. 26 6 आणि 13 चोक 52 52 2 54 546. ठीक आहे. तर याच्यानंतर बघा हे 17 चोक 68 68 ची 8 चाली 6 17 दोन्ही 34 34 आणि 6 40 408. आणि फायनल उत्तर किती मिळेल मग तुम्हाला 546 वजा 408 ते होतात 138. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे. अतिशय सोपे एक्झाम्पल होते, जास्त काही कठीण नव्हते. ठीक आहे.